माझे 2 कवितासंग्रह प्रकाशित झाले. पहिला दान 2000 साली स्वर्गीय बाबा मोळे यांच्या हस्ते, आणि दुसरा ऐसे भाग्य लाहो स्वर्गीय गोविंदराव देशपांडे यांच्या हस्ते 2010 साली. पहिल्या सुरुवातीला मी 2 कविता लिहिल्या, दान आणि तृप्ती. त्याच्यानंतर मात्र कविता लिहिताना आपल्या कवितेत काय असावं असा विचार आला, आणि त्यावेळेस 3 कडवे झाले. त्याच्यानंतर बरेच विषय आले मधात, पण सुरुवातीचे 3 कडवे माझ्या कवितेत काय असेल हे सांगण्यासाठी ही कविता लिहिली. तिचं नाव होतं बोबडे बोध. बोबडे बोध ते सुरुवातीच्या शब्दाचा मांडी आला मी हा शब्दांचा संसार, मांडी आला मी हा शब्दांचा संसार, बोबडे बोला आता घेतीला आकार, मांडी आला मी हा शब्दांचा संसार. सुरुवात असल्यामुळं बोबडे बोध शब्द वापरला. आता मग कवितेत काय काय असेल तर सुरुवातीला शेतकऱ्याबद्दल आहे. कपत्या उन्हात निस्पृह योग्याच्या गळत्या घामाची, कपत्या उन्हात निस्पृह योग्याच्या गळत्या घामाची, फुले जव फुलं तिलं, बोबडे बोलत्या गंध नवा देतील, मांडी आला मी हा शब्दांचा संसार. शेतकऱ्याच्या जीवनात काही आनंदाचे क्षण येतात, ज्यावेळेस खळ्यात आपल्या मोठे व्यासपीठ जाण्याची, ती देखील मी हे केलं. पडली खळ्यात माझ्या मोठ्याची व्यास या कवितेत त्याच्या भावना. तर हे शेतकऱ्याबद्दलचं पहिलं कडवं असं होतं की माझ्या त्याच्यानंतर काही एका शेतकऱ्याच्या आत्महत्या व्हायला लागल्या, तेव्हा देखील मी लिहिलं त्यांच्याबद्दल. दुसरं कारण, दुसरं कडवं, दुसऱ्या कडव्यात एकलव्याचं उदाहरण आहे. एकलव्याला द्रोणाचार्याकडं युद्ध द्यायला नकार देतात. मग काय करतो तो स्वतः दगडाचा द्रोण तयार करतो, आणि त्याला सांगू आपलं धनुर्विद्या शिकतो. ती इतकी शिकतो की जे फक्त द्रोणाला माहीत असते, द्रोणाचार्यांना, ती त्याला येते. कुत्र्याचा प्रसंग आठवला असेल तर. आणि यासाठी ही तपस्या नावाची कविता लिहिली. त्या कवितेत कसं आहे, का उभा व्यर्थ वेळ्या पाषाणातल्या करूने द्रोण, धनुष्यात तीर लाव एकलव्या, का उभा व्यर्थ वेळ्या. आणि हे नंतर एकलव्य हे प्रतीक झालं. असे जे आपापल्या क्षेत्रात आपापल्या परीनं कार्य करतात, त्यांचाही गौरव मी माझ्या कवितेत असला पाहिजे. आणि म्हणून आधुनिक गदीची नावाची बाबा आमटेंवरची कविता लिहिली. काय त्या कवितेतलं एक कडवत असं आहे की आपोपर भाव तुझा जणू लोपला, मागोवा घेताना आदर्शाचा तुझा आदर्श झाला. एक बाबा आमटेंचं उदाहरण. दुसरी एक पुन्हा कविता लिहिली गेली, हे एकलव्याच याच्यात आपापल्या क्षेत्रात जे पुढं जातात त्यांच्यासाठी, की गाडगे महाराज बद्दल.
गाडगे महाराज बदली ऋणमोचन नावाची कविता आहे. भरुणी घागर पूर्णेच्या जलाची गादीतली ते स्नान शंकराला, ही गाडगे महाराज. आणि पिशवीत पुन्हा एक कविता अशीच लिहिली गेली आहे, असंच धडपड करणाऱ्यासाठी. की पिशवीत 2 लिहिल्या गेल्या याच्याबद्दल. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्याबद्दल प्रातःवंदना म्हणून कविता आहे. ती कविता हेच माझी अशा काम करणाऱ्यांसाठी ही माझी कविता असेल म्हणून ही बोबडे बोलमध्ये त्यांचा उल्लेख एकच आहे. पण नंतर यांच्यावर कविता लिहिल्या गेल्या. आंबेडकरांच्या कवितेत तो हे आहे, सकाळी उठणे शुचिर्भूत व्हावे, पददान करी निमाते स्वरावे, कर्तव्याचे जे दुजे नाव आहे, तू भीम मजला भोपडी आहे. अशा तऱ्हेची भीमवंदना प्रातवंदना त्या ठिकाणी आहे. आणि तिसरं आहे, हे आपले जे सैनिक आहेत, देशासाठी लढतात, प्रसंगी शहीद होतात, त्यांच्यासाठी आहे. तेव्हा त्यांचे वर्णन माझ्या याच्यात असेल असं मी केलं आहे. निष्प्राण मातीला माता माननीय, निष्प्राण मातीला माता माननीय, राहता अभंग, तिला अभंग ठेवण्यासाठी राहता अभंग, राखता अभंग, झरलेल्या रुधिराच्या अतृप्त इच्छा, पेटतीला आता बर्फाच्या ढिगाऱ्यांवर, मांडियला मी हा शब्दाचा संसार. देशासाठी शहीद झाले ते, आणि अशांचे वर्णन माझ्या कवितेत असेल. आणि म्हणून दानमध्ये आहे एक, आणि ऐसे भाग्य लावामध्ये 2 त्यांचे. एक इच्छा नावाची कविता आहे. व्यर्थ न हो बलिदान, केवळ इच्छा आमची, आमचं बलिदान व्यर्थ न जावो, या देशात लोकशाही अशी बहरत राहो, अशा तऱ्हेची असलेली कविता इच्छा लिहिली गेली आहे. त्याच्यानंतर या 2-3 नेत्यापुरतं मर्यादित न राहता कवितेनं एक प्रेमाच्या प्रदेशातही शिरकाव केला आहे. आणि प्रेम कविता लिहिली आहे, विरह कविता लिहिली आहे. तर हे बोबडे बोलविषयी थोडक्यात पाहिलं आपण.